धनगर बांधव वर्षानुवर्ष आंदोलन उपोषण करत आलेली आहेत। 2014 साली बारामतीमध्ये मोठं आंदोलन झालं। सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येईल म्हणून। राज्य सरकार कायम समित्या नेमतात, शिष्टमंडळांकडे तपासणी होती, बैठका घेतात, पण 80 वर्ष होत आली स्वातंत्र्याला, अजून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे। सन्माननीय माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींच्या उपस्थितीमध्ये लाखोंच्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी मोठा मेळावा घेण्यात आला आणि अटलजींनी सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला होता। हे सरकार हे संवेदनशील आहे। धनगर बांधवांच्या ह्या ज्या मागण्या आहेत, विशेष करून अनुसूचित जमातीचा समावेश करणं खूप गरजेचं आहे। धनगड हा शब्द धनगर बदलून देण्यात यावा आणि इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे, तर महाराष्ट्र सरकार हे कधीपर्यंत समावेश करून देणार? सारख्या समित्या होतात मंत्री महोदय, सारख्या बैठका भाषण नको, बस बोला, उत्तर घ्या। पण त्यांना सकारात्मक उत्तर या सभागृहातून हवं आहे आणि त्याच पद्धतीनं आताच घोषणा केली मंत्री महोदयांनी की कर्मचाऱ्यांना ग्रामसखी आपण नामकरण करताय, त्याबद्दल आपलं अभिनंदन। त्यांना गणवेश आणि ओळखपत्र देत आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन। आम्हाला फक्त सकारात्मक उत्तर हवंय की त्यांना कायमस्वरूपी लवकरात लवकर करून देण्यात यावं। सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी, देशमुख साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे, देशमुख साहेब कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात त्यांची मागणी आहे। बिहारमध्ये असं कुठलंही कायम केलेलं नाही आणि देशातल्या कुठल्याच राज्यात कायम केलेलं नाही। इथंही कायम करणं शक्य नाही, परंतु जास्तीत जास्त सवलती देऊन जास्तीत जास्त त्या लोकांना कशा पद्धतीनं मदत करता येईल असं शासन सातत्याने प्रयत्न करतं। नाना पटोले साहेब।